हे भगवंताचं कार्य आहे महाराज, आणि ते आपण करणं कर्तव्य आहे आपलं. कारण भगवान परमात्म्याचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे. काय उपकार आहे? त्या भगवान परमात्म्याने तुम्हा मला काय दिलंय? जेने हा जीव दिला, दान दिलाय, फुकट दिलाय. फुकट दिलाय की नाही? तुम्ही जर डॉक्टर कडे गेला, डॉक्टर कडे गेल्यानंतर तुमचा जर दात पडला तर तुम्ही चांदीचा दात बसवता, पण काहीतरी पैसे द्यावे लागतात. बरोबर का सरपंच साहेब? बरोबर, पैसे द्यावे लागतात. बिना पैशाचा डॉक्टर एक गोळी सुद्धा फुकट देत नाही. मग त्या भगवंताने तुम्हा मला पवित्र असा हा नरदेह दिलाय, आणि कशासाठी दिलाय? देवे दिला देह भजना गोमाता. त्या भगवान परमात्म्याने तुम्हा मला पवित्र असा हा नरदेह दिलाय. बरं, एवढंच नाही, त्याच्यामध्ये सुंदर असे हे इंद्रिय दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण. म्हणजे भगवंताची प्राप्ती करण्याकरता हा नरदेह दिलाय. हे अवयव दिले आणि फुकट दिले. डायरेक्ट शोरूमचा माल दिलाय. बरोबर, अजिबात पुढे तडजोड नाहीये. काही येताना जन्माला आल्याबरोबर हात मोडलेला, पाय मोडलेला असं काही नसते. एकदम शाबूत आपण त्या ठिकाणी जन्माला येतो. म्हणजे भगवान परमात्म्याचे हे आपल्यावर असलेले उपकार आहे. मग भगवंताचे आपल्यावर उपकार आहे ना, मग त्या भगवंताच्या उपकारातून उतराई होतात येणारच नाही. उतराई जर व्हायचं असेल तर या कलियुगामध्ये त्या भगवंताच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. काय प्रयत्न केला पाहिजे? भगवंताला काय आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, भगवंताला काय आवडतंय त्याचं नामस्मरण करणं. हे जर भगवंताला आवडत असेल आणि ते जर आपण त्या ठिकाणी करत असेल तर नक्कीच त्याच्याही उपकारातून आपण उतराई होऊ शकतो. मग देवाला आवडतंय ते जर आपण दिलं तर तो आपल्याला आवडतंय ते आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो उदार आहे. त्याच्यासारखा उदार या जगाच्या पाठीवर दुसरा कुणी नाही महाराज. उदार तो हरी, आणि ऐसी कीर्ती चराचरी त्याच्यासारखा उदार नाही. पण कसा उदार आहे महाराज? हेची तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. तो अगोदर घेतो आणि मग देतो. मग काय घेतो? त्याला काही लागत नाही महाराज. तो फक्त आणि फक्त प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ दयाला, त्या भगवान परमात्म्याला काही लागत नाही महाराज. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. भगवंताला काय लागतो? फक्त आणि फक्त तुमच्या अंतकरणाचा शुद्ध भाव लागतोय. तुम्ही फार मोठी त्याचे मंदिर बांधले पाहिजे, हे ते भगवंताला आवडतच नाही. आता ती आपली आवड आहे. आपण म्हणून त्या ठिकाणी देवाला, जसं आपण घरामध्ये राहत असताना आपल्याला घर चांगलं पाहतो ना, त्याप्रमाणे देवाला त्या ठिकाणी मंदिर आपण बांधतोय. पण देवाला काय लागतंय महाराज? पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवान परमात्म्याने सांगितलं मला काही नाही दिलं तरी चालेल, नुसतं पान फुल वाहिलं तरी पण मी समाधानी आहे. आणि हेही तुमच्याकडे नसेल तर तुमच्या अंतकरणातला फक्त आणि फक्त शुद्ध भाव मला जर दिला तरी पण मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही.